तुम्हालाही कधी असं वाटलंय का, की आता पुरे झालं, आता मी बदलणार, वाईट सवयी सोडणार, ओव्हर थिंकिंग थांबवणार, स्वतःवर विश्वास ठेवणार आणि एक नवीन आयुष्य सुरू करणार. पण काही दिवस जातात आणि पुन्हा सगळं तिथंच येऊन थांबतं. तीच सवय, तेच विचार, तेच वागणं. आणि मग मनात एकच आवाज येतो, कदाचित मी असाच आहे, मी कधीच बदलू शकत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गैरसमज आहे तर? कारण विज्ञान सांगतं, तुमचा मेंदू दगडासारखा कायमचा ठरत नाही. तो बदलतो, नवीन शिकतो आणि स्वतःला पुन्हा घडवू शकतो. पण हे फक्त एक थिअरी नाही. यामागे एक अशी वास्तविक घटना आहे, जिने जगभरातील लाखो लोकांना विचार करायला भाग पाडलं. सन 2007, नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅम. रविवारची एक शांत सकाळ. एका सुंदर घरात एक यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ आपल्या कामात व्यस्त होती. तिची 2 मुलं घरात होती. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. पण दुपारी 3:30 वाजता दारावर बेल वाजली. तिने दार उघडलं. समोर 2 पोलीस अधिकारी उभे होते. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, आम्हाला तुमच्या पतीबद्दल काही सांगायचं आहे. काही क्षणात तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिच्या पतीने आत्महत्या केली होती. त्या दिवसानंतर तिच्या मनात तोच प्रसंग पुन्हा पुन्हा चालू लागला. मी काही चूक केली का? मी त्यांना वाचवू शकले असते का? आता माझ्या मुलांचं काय? हे प्रश्न तिच्या मेंदूत इतके खोलवर रुजले की काही महिन्यात तिचं शरीरही बदलायला लागलं. तिचे पाय निकामी झाले, ऑटोइम्यून आजार झाले, तोंडात वेदनादायक अल्सर झाले, नोकरी गेली, कर्जाचा डोंगर समोर उभा राहिला आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला कॅन्सर आहे. सगळ्यांना वाटलं आता तिचं आयुष्य संपलं. पण एक दिवस ती जमिनीवर कोसळली. रडत रडत तिने स्वतःलाच एक प्रश्न विचारला, जर माझे विचार माझं आयुष्य इतकं उद्ध्वस्त करू शकतात, तर तेच विचार मला पुन्हा उभं करू शकत नाहीत का? याच एका प्रश्नाने तिच्या आयुष्याची दिशा बदलली. तिने स्वतःच्या मेंदूला पुन्हा प्रशिक्षण देण्याचा प्रवास सुरू केला. आणि त्यातून जगभरात एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली, आपला मेंदू आयुष्यभर बदलू शकतो. या क्षमतेला विज्ञानात न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. आणि याच क्रांतिकारी संकल्पनेवर आधारित आहे जगप्रसिद्ध पुस्तक द ब्रेन दॅट चेंजेस इटसेल्फ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, तुमचा मेंदू वाईट सवयी इतक्या घट्ट का पकडून ठेवतो? भीती, ओव्हर थिंकिंग आणि आत्मविश्वासाचा अभाव हे मेंदूत कसे तयार होतात? आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमचा मेंदू आज तुम्हाला मागे खेचत असेल, तर त्याच मेंदूला तुमच्या यशासाठी पुन्हा घडवायचं कसं? चला सुरू करूया. चॅप्टर 1, तुमचा मेंदू खरोखरच कायमचा ठरलेला नाही. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत, जसा जन्मलास तसाच राहशील. कोणी म्हणतं, माझं गणित कधीच चांगलं होणार नाही, मला लोकांसमोर बोलता येत नाही, माझी स्मरणशक्तीच कमी आहे, मी लवकर रागावतो, माझा स्वभावच तसा आहे. आणि सर्वात धोकादायक वाक्य, मी बदलूच शकत नाही. पण नॉर्मन डॉइच या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात, ही वाक्य सत्य नाहीत. ती फक्त तुमच्या मेंदूची जुनी प्रोग्रामिंग आहे. अनेक वर्ष शास्त्रज्ञांचा विश्वास होता की एकदा माणूस मोठा झाला की त्याचा मेंदू विकसित होणं थांबतं. त्यानंतर नवीन ब्रेन सेल्स तयार होत नाहीत आणि मेंदू कायमचा तसाच राहतो. पण काही वैज्ञानिकांनी हा समज चुकीचा असल्याचं सिद्ध केलं. त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे पॉल बाची-रिता. पुस्तकात नॉर्मन डॉइच यांनी त्यांची एक अविश्वसनीय केस स्टडी सांगितली आहे. पॉल यांच्या वडिलांना एक दिवस अचानक भीषण स्ट्रोक आला. डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्या मेंदूचा मोठा भाग खराब झाला आहे. ते पुन्हा कधीच नीट चालू शकणार नाहीत, बोलू शकणार नाहीत, स्वतःचं आयुष्य जगू शकणार नाहीत. बहुतेक कुटुंब इथेच हार मानली असती. पण पॉल यांनी एक वेगळा विचार केला.
त्यांना वाटलं, जर शरीर पुन्हा शिकू शकतं तर मेंदूही पुन्हा शिकू शकत नाही का? मग त्यांनी त्यांच्या वडिलांना पुन्हा लहान मुलासारखं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त बसणं, मग उभं राहणं, एका पावलासाठी अनेक प्रयत्न, असं दिवसेंदिवस चालू राहिलं. ते सोपं नव्हतं. काही दिवस प्रगती दिसायची, काही दिवस सगळं पुन्हा शून्यावर गेल्यासारखं वाटायचं. पण त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत. महिने गेले आणि हळूहळू अशक्य वाटणारी गोष्ट घडू लागली. ज्या माणसाबद्दल डॉक्टर म्हणाले होते की तो पुन्हा कधीच सामान्य आयुष्य जगू शकणार नाही, तो पुन्हा चालू लागला, बोलू लागला. आणि इतकंच नाही, तो पुन्हा आपल्या कामावरही गेला. हा चमत्कार नव्हता, हा मेंदूचा स्वभाव होता. कारण जेव्हा मेंदूचा एखादा भाग नीट काम करत नाही, तेव्हा अनेक वेळा दुसरे भाग नवीन कनेक्शन्स तयार करून काही कार्य शिकू शकतात. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजे मेंदू आयुष्यभर स्वतःला बदलण्याची आणि पुन्हा घडवण्याची क्षमता. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. जर एका गंभीर स्ट्रोकनंतर एखाद्याचा मेंदू पुन्हा शिकू शकतो, तर तुमचा मेंदू नवीन भाषा शिकू शकत नाही का? नवीन कौशल्य शिकू शकत नाही का? वाईट सवय सोडू शकत नाही का? स्वतःवर विश्वास ठेवायला शिकू शकत नाही का? कदाचित समस्या तुमच्यात नाही. समस्या इतकीच आहे की तुम्ही अजून तुमच्या मेंदूला योग्य दिशेने प्रशिक्षण दिलेलंच नाही. या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात मोठा धडा हाच आहे. तुमचा मेंदू हा दगड नाही, तो मातीसारखा आहे. तुम्ही त्याला ज्या आकारात घडवाल, काळाच्या ओघात तो तसाच बनत जाईल. म्हणून आजपासून एक वाक्य कायमचं लक्षात ठेवा. मी असा आहे हे वाक्य विसरा आणि त्याऐवजी स्वतःला सांगा, मी अजून तयार होत आहे. चॅप्टर 2. तुमचा मेंदू तुमचा मित्र नाही, तो फक्त सवयींचा गुलाम आहे. एक प्रश्न विचारू. तुम्ही कधी मोबाईल फक्त वेळ बघण्यासाठी हातात घेतला आहे आणि पुढचे 20 मिनिटं रील्स पाहत बसलात? किंवा फक्त 2 मिनिटं सोशल मीडिया उघडायचं ठरवलं आणि अर्धा तास कधी गेला हेच कळलं नाही? मग नंतर स्वतःवरच राग आला, मी इतका कमकुवत का आहे? पण सत्य हे आहे, समस्या तुमच्या इच्छाशक्तीत नाही, समस्या तुमच्या मेंदूच्या प्रोग्रामिंगमध्ये आहे. मेंदूला चांगल्या आणि वाईट सवयींमध्ये फरक कळत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट कळते, जी गोष्ट वारंवार केली जाते तीच कायमची बनवायची. यालाच विज्ञानात न्यूरल पाथवे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पहिल्यांदा करता, तेव्हा हे न्यूरॉन्स एकमेकांशी नवीन संपर्क तयार करतात. दुसऱ्यांदा तो संपर्क थोडा मजबूत होतो, तिसऱ्यांदा आणखी मजबूत, आणि एक दिवस तो इतका मजबूत होतो की ती गोष्ट तुम्ही विचार न करता करू लागता. म्हणूनच गाडी चालवताना तुम्ही प्रत्येक वेळी गिअर कसा बदलायचा याचा विचार करत नाही. टायपिंग करताना प्रत्येक अक्षर शोधावं लागत नाही, कारण मेंदूने तो रस्ता आधीच तयार केलेला असतो. हे अगदी रोज ऑफिसला जाण्यासारखं आहे. पहिल्या दिवशी GPS लागतो, दुसऱ्या दिवशीही. पण जर तुम्ही त्याच रस्त्याने 100 दिवस गेलात तर नंतर GPS लागत नाही. डोळे बंद करूनही तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. तसंच तुमचा मेंदू काम करतो. ज्या विचारांवर, ज्या सवयींवर आणि ज्या कृतींवर तुम्ही वारंवार जाता, त्यांचाच हायवे तो तयार करतो. म्हणूनच सकाळी उठताच हात आपोआप मोबाईलकडे जातो. कोणी शिकवत नाही, मेंदूने तो मार्ग ऑटोमॅटिक केलेला असतो. यामागे अजून एक कारण आहे, डोपामाइन. जेव्हा तुम्हाला एखादी छोटी मजेदार गोष्ट मिळते, रील, नोटिफिकेशन, लाईक,
मेंदू डोपामाइन नावाचं रसायन सोडतो आणि तो म्हणतो, हे छान आहे, पुन्हा कर. जितक्या वेळा तुम्ही ते करता तितकाच तो सिग्नल मजबूत होत जातो आणि एक दिवस ती सवय तुमच्यावर नियंत्रण ठेवू लागते. ओव्हर थिंकिंग सुद्धा असंच तयार होतं. सुरुवातीला तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता, मग त्याच विचाराचा पुन्हा विचार, मग त्याचं भविष्य, मग त्याचे वाईट परिणाम. हळूहळू मेंदू शिकतो प्रत्येक परिस्थितीत चिंता करायची आणि मग ओव्हर थिंकिंग तुमचा स्वभाव वाटू लागतो. पण तो स्वभाव नसतो, तो फक्त वारंवार वापरलेला न्यूरल पाथवे असतो. पुस्तकात नॉर्मन डॉइच एक मनोरंजक उदाहरण देतात. एका प्रसिद्ध पियानिस्टच्या मेंदूचा अभ्यास करताना वैज्ञानिकांनी पाहिलं, त्याच्या बोटांना नियंत्रित करणारा मेंदूचा भाग सामान्य माणसापेक्षा खूप मोठा आणि अधिक विकसित झाला होता. कारण जादू नव्हे, हजारो तासांचा सराव. ज्या न्यूरॉनचा तो रोज वापर करत होता ते अधिक मजबूत होत गेले. म्हणूनच लक्षात ठेवा, तुमचा मेंदू तुमचं ऐकत नाही, तो तुमच्या रिपीट होणाऱ्या कृती ऐकतो. म्हणून आजपासून एक छोटा प्रयोग करा. उद्या सकाळी उठल्यानंतर पहिली 10 मिनिटं मोबाईलला हात लावू नका. त्याऐवजी 2 पानं वाचा किंवा 5 मिनिटं शांत बसा. सुरुवातीला अवघड वाटेल, कारण तुम्ही नवीन पायवाट तयार करत आहात. पण लक्षात ठेवा, मेंदू कायमचा नसतो, तो सरावाचा गुलाम असतो. तुम्ही जे वारंवार करता, उद्या तुमचा मेंदू तेच सहज करू लागतो. आणि म्हणूनच तुमच्या सवयी तुमचं भविष्य लिहित नाहीत, पण त्या तुमचा मेंदू नक्की लिहितात. चॅप्टर 3, वाईट सवयी सोडणं इतकं कठीण का वाटतं? सकाळचे 6 वाजले. अलार्म असतो. तुम्ही डोळे उघडता आणि मनात पहिला विचार येतो, आजपासून माझं आयुष्य बदलणार. तुम्ही काल रात्रीच ठरवलेलं असतं, उद्या लवकर उठायचं, व्यायाम करायचा, पुस्तक वाचायचं, मोबाईलला हात लावायचा नाही. पण अलार्म बंद होतो. स्नूज. 5 मिनिटं, 10 मिनिटं आणि अचानक हात उशीजवळच्या मोबाईलकडे जातो. फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम पाहतो. पण जेव्हा पुन्हा घड्याळाकडे पाहता, 1 तास निघून गेलेला असतो. आता तुमच्या मनात एकच विचार येतो, मी खूप लेझी आहे. पण नॉर्मन डॉइज या पुस्तकात सांगतात, तुम्ही लेझी नाही, तुमचा मेंदू एफिशियंट आहे. कारण मेंदूला विचार करून ऊर्जा खर्च करायला आवडत नाही. त्याला नेहमी तोच जुना ओळखीचा रस्ता वापरायला आवडतो. जसं नदीचं पाणी नेहमी तयार झालेल्या प्रवाहातून वाहतं, तसंच तुमचे विचार आणि सवयीही तयार झालेल्या न्यूरल पाथवेमधूनच वाहतात. म्हणूनच वाईट सवयी सोडणं इतकं कठीण वाटतं, कारण तुम्ही सवयीशी नाही तर वर्षानुवर्ष तयार झालेल्या मेंदूच्या मार्गाशी लढत असता. पुस्तकात नॉर्मन डॉइज एक आश्चर्यकारक उदाहरण सांगतात. काही लोकांचा अपघातात हात किंवा पाय कापला गेला होता. पण विचित्र गोष्ट म्हणजे तो हात नसतानाही त्यांना त्या हातात वेदना जाणवत होत्या. याला फॅन्टम लिंब म्हणतात. शरीरात हात नव्हता, पण मेंदूत त्याचा नकाशा अजूनही जिवंत होता. वैज्ञानिक V.S. रामचंद्रन यांनी यासाठी एक वेगळी पद्धत वापरली, मिरर थेरपी. एका साध्या आरशाच्या मदतीनं त्यांनी मेंदूला असा भास निर्माण करून दिला की हरवलेला हात अजूनही हलतो आहे. हळूहळू मेंदूनं नवीन वास्तव स्वीकारायला सुरुवात केली आणि अनेक रुग्णांच्या वेदना कमी होऊ लागल्या. यातून एक मोठा धडा मिळतो. मेंदूला फक्त सत्तेत शिकत नाही, तो अनुभवावरून नवीन वास्तवही शिकू शकतो. म्हणूनच जर मेंदू चुकीचा पॅटर्न शिकू शकतो, तर तो नवीन पॅटर्नही शिकू शकतो. याचा अर्थ तुम्ही आळशी नाही, तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही जन्मतः ओव्हर थिंकर नाही. हे सगळं तुमची ओळख
आयडेंटिटी नाही. हे फक्त तुमच्या मेंदूनं वारंवार सराव करून तयार केलेले ब्रेन पॅटर्न्स आहेत. आणि लक्षात ठेवा, ज्या गोष्टी मेंदूनं शिकल्या आहेत त्या मेंदू पुन्हा शिकूही शकतो. आजपासून स्वतःला मी असा आहे असं म्हणणं बंद करा. त्याऐवजी एकच वाक्य बोला, मी बदलत नाहीये असं नाही, माझा मेंदू अजून नवीन मार्ग तयार करत आहे. कारण ओळख बदलण्यापेक्षा पॅटर्न बदलणं सोपं असतं. चॅप्टर 4, तुमचा मेंदू तुमच्या लक्ष्यावर जगतो. एक छोटासा प्रश्न, आत्ता या क्षणी तुमचं लक्ष कुठे आहे? या व्हिडिओवर, की पुढचा व्हॉट्सॲप मेसेज कधी येईल यावर, की इंस्टाग्रामवर कोणती नवीन रील आली असेल यावर? आपल्याला वाटतं लक्ष देणं म्हणजे फक्त बघणं. तुम्ही जिथे लक्ष देता तिथेच तुमचा मेंदू स्वतःला बदलायला सुरुवात करतो. यामागे एक प्रसिद्ध वैज्ञानिक नियम आहे, न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत, ज्या मेंदूच्या पेशी वारंवार एकत्र काम करतात त्या एकमेकांशी कायमचं मजबूत नातं तयार करतात. हे अगदी एका पायवाटेसारखं आहे. एखाद्या जंगलात सुरुवातीला कोणतीच पायवाट नसते, पण रोज शेकडो लोक त्याच मार्गाने चालू लागले तर काही दिवसात तिथे एक स्पष्ट पायवाट तयार होते. महिन्याभराने तीच पायवाट मोठा रस्ता बनते आणि ज्या वाटेने कोणीच चालत नाही ती हळूहळू गवताने झाकली जाते. आपल्या मेंदूतही अगदी हेच घडतं. ज्या विचारांकडे तुम्ही रोज लक्ष देता ते मजबूत होतात. ज्या भावनांना तुम्ही रोज अन्न देता त्या तुमच्या स्वभावाचा भाग बनतात. म्हणून जर तुम्ही रोज स्वतःलाच म्हणत असाल, मी काहीच करू शकत नाही, मी नशिबानेच मागे आहे, लोक माझ्यापेक्षा चांगले आहेत, तर आश्चर्य वाटू देऊ नका. काही महिन्यांनी तुमचा मेंदू त्यालाच सत्य मानायला लागेल, कारण त्याने तीच पायवाट सर्वात मजबूत केलेली असेल. पण याच नियमाची एक सुंदर बाजूही आहे. जर तुम्ही रोज नवीन कौशल्य शिकलात, रोज पुस्तक वाचलत, रोज कृतज्ञतेचा विचार केलात, रोज समस्येपेक्षा उपायावर लक्ष दिलत, तर मेंदू त्या दिशेने नवीन रस्ते तयार करायला सुरुवात करतो. म्हणूनच तुमचं भविष्य तुमच्या वेळेवर नाही, तुमच्या लक्ष्यावर ठरतं. लक्ष म्हणजेच तुमच्या मेंदूला दिलेली दिशा, आणि दिशा बदलली की प्रवासही बदलतो. आजपासून एक छोटा नियम करा. दिवसभरात फक्त 30 मिनिटं मोबाईल, सोशल मीडिया आणि नोटिफिकेशन्स पूर्ण बंद करा. त्या वेळेत एकच काम करा, पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका किंवा शांत बसून विचार करा. सुरुवातीला मन भटकेल, कारण जुनी पायवाट अजून मजबूत आहे. पण प्रत्येक वेळी तुम्ही पुन्हा लक्ष योग्य ठिकाणी आणाल तेव्हा तुमचा मेंदू एक नवीन रस्ता तयार करत असेल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जिथे रोज लक्ष देता उद्या तुमचा मेंदू तिथेच घर बांधतो. चॅप्टर 5, मेंदूला बदलण्यासाठी मोटिवेशन नाही, रेपिटिशन लागते. आपल्यापैकी बहुतेक लोक बदलायचा प्रयत्न करतात जेव्हा मोटिवेशन येतं. नवीन वर्ष, सोमवार किंवा एखादा प्रेरणादायी व्हिडिओ पाहिल्यानंतर. त्या दिवशी आपण ठरवतो उद्या 5 वाजता उठायचं, व्यायाम करायचा, पुस्तक वाचायचं आणि आयुष्य बदलायचं. पण काही दिवसांनी सगळं पुन्हा जुन्यासारखंच होतं. मग आपण म्हणतो माझ्याकडे मोटिवेशन नाही. मेंदूला मोटिवेशन समजत नाही, त्याला फक्त रेपिटिशन समजतं. म्हणूनच सुरुवातीला कठीण वाटणारी प्रत्येक गोष्ट काही काळानंतर सहज वाटू लागते. याचा एक प्रसिद्ध पुरावा म्हणजे लंडनमधील टॅक्सी ड्रायव्हर्स. GPS येण्यापूर्वी त्यांना शहरातील हजारो रस्ते, गल्ली आणि मार्ग पाठ असायचे. वैज्ञानिकांनी त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला. त्यांना आढळलं की मेंदूचा हिपोकॅम्पस नावाचा भाग
जो दिशा लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो, सामान्य लोकांपेक्षा अधिक विकसित झाला होता. कारण ते जन्मतः वेगळे नव्हते, तर त्यांनी वर्षानुवर्ष त्याच कौशल्याचा सराव केला होता. हेच संगीतकारांमध्येही दिसतं. एखादा पियानिस्ट किंवा व्हायोलिन वाजवणारा कलाकार रोज तासनतास सराव करतो. त्यामुळे बोटांच्या हालचाली नियंत्रित करणारे मेंदूचे भाग अधिक मजबूत होतात. पुस्तकात अशाच अनेक संशोधनांचा उल्लेख आहे, ज्यातून दिसतं की सराव मेंदूला अक्षरशः बदलतो. याचाच आणखी एक सुंदर प्रयोग होता जगलर्स, म्हणजे हवेत चेंडू फिरवणारे लोक. जेव्हा त्यांनी अनेक आठवडे सतत सराव केला, तेव्हा त्यांच्या मेंदूत हालचाल आणि दृश्य ओळख यांच्याशी संबंधित भागांमध्ये बदल दिसून आले. सराव थांबल्यानंतर ते बदल हळूहळू कमीही झाले. यातून एक मोठा धडा मिळतो, यूज इट ऑर लूज इट. ज्याचा वापर कराल तो भाग मजबूत होई, ज्याचा वापर थांबवाल तो कमकुवत होई. याचा अनुभव आपण रोज घेतो. पहिल्यांदा सायकल चालवताना भीती वाटते. गाडी शिकताना प्रत्येक गिअर आठवावा लागतो. टायपिंग करताना प्रत्येक अक्षर शोधावं लागतं. पण काही महिन्यांनी हे सगळं विचार न करता होतं. का? कारण मोटिवेशनमुळे नाही, रेपिटिशनमुळे. म्हणून आजपासून मोटिवेशनची वाट पाहणं थांबवा. रोज फक्त 15 मिनिटं एकाच चांगल्या सवयीची पुनरावृत्ती करा. कारण प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, पण पुनरावृत्ती तुमचा मेंदू बदलते. आणि एकदा मेंदू बदलायला लागला तर बदलणं हा संघर्ष राहत नाही, ती तुमची नवीन ओळख बनते. चॅप्टर 6. तुम्ही तुमच्या मेंदूचे कैदी नाही, आर्किटेक्ट आहात आता. डोळे काही क्षणांसाठी बंद करा आणि स्वतःची 2 रूपं कल्पना करा. पहिलं रूप, आजचा तुम्ही. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहणारा, काम पुढे ढकलणारा, स्वतःवर शंका घेणारा. एक दिवस बदलायचा आहे असं म्हणत वर्षानुवर्ष जगणारा. आणि आता दुसरं रूप डोळ्यासमोर आणा. 5 वर्षांनी भेटणारा तुम्ही. आत्मविश्वासाने चालणारा, नवीन गोष्टी शिकणारा, शांत मनाने निर्णय घेणारा, तंदुरुस्त शरीर, स्पष्ट विचार आणि स्वतःच्या आयुष्याचा अभिमान बाळगणारा. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, या 2 व्यक्तींमध्ये फरक नेमका कशाचा आहे? नशीब, पैसा, परिस्थिती? नाही. फरक आहे दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांचा. नॉर्मन डोईज या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश हाच आहे. मेंदू हा दगड नाही, तो मातीसारखा आहे. तुम्ही रोज ज्या आकारात त्याला घडवाल तो तसाच बनत जाईल. म्हणूनच दररोज सकाळी काय करता, काय वाचता, काय पाहता, कोणासोबत वेळ घालवता, किती झोपता, व्यायाम करता की नाही, ध्यान करता की नाही, नवीन काही शिकता की नाही, या सगळ्या छोट्या गोष्टी मिळून हळूहळू तुमचा मेंदू बदलत असतो. पुस्तकात वारंवार एकच कल्पना दिसते, ब्रेन ग्रोज वेअर इट इज चॅलेंज्ड. म्हणजे जिथे आव्हान असतं तिथे वाढ असते. म्हणूनच नवीन भाषा शिकणं, वाद्य शिकणं, नवीन पुस्तक वाचणं, नवीन ठिकाणी जाणं, ध्यान करणं, व्यायाम करणं हे फक्त छंद नाहीत, हे तुमच्या मेंदूसाठी ग्रोथ सिग्नल्स आहेत. लक्षात ठेवा, मेंदूला आराम आवडतो, पण वाढ मात्र नेहमी अस्वस्थतेच्या पलीकडे मिळते. म्हणून सुरुवातीला एखादी चांगली सवय कठीण वाटली तर घाबरू नका. त्याचा अर्थ तुमचा मेंदू नवीन मार्ग तयार करायला सुरुवात करत आहे. आजपासून दररोज फक्त 5 गोष्टी करा. दररोज काहीतरी नवीन शिका. 10 मिनिटं पुस्तक वाचा, 10 मिनिटं ध्यान करा, शरीराला थोडी हालचाल द्या आणि पुरेशी झोप घ्या.
हे साधं वाटतं, पण विज्ञान सांगतं याच छोट्या कृती तुमच्या मेंदूची वायरिंग बदलतात. आणि शेवटी हे पुस्तक आपल्याला एक गोष्ट शिकवून जातं. तुम्ही तुमच्या भूतकाळाचे कैदी नाही, तुम्ही तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात. आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या एक नवीन सवय बनेल. ती सवय एक नवीन न्यूरल पाथवे तयार करेल आणि तेच न्यूरल पाथवे हळूहळू तुमचं व्यक्तिमत्व घडवेल. म्हणून कदाचित 5 वर्षांनी तुमचं आयुष्य बदलणार नाही, 5 वर्षांनी तुमचा मेंदू बदललेला असेल. आणि जेव्हा मेंदू बदलतो तेव्हा विचार बदलतात. विचार बदलले की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की आयुष्य बदलणं अटळ होतं. म्हणून आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा मेंदू तुमचं नशीब लिहित नाही. तुम्ही दररोज जे करता तेच तुमच्या मेंदूला तुमचं नशीब लिहायला शिकवतं. आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते बदलतं रोज घेतलेल्या छोट्या निर्णयांनी. आज या पुस्तकातून आपण शिकलो की तुमचा मेंदू कायमचा ठरलेला नाही. तो प्रत्येक विचारासोबत, प्रत्येक सवयीसोबत, प्रत्येक कृतीसोबत स्वतःला पुन्हा घडवत असतो. म्हणून जर आजपर्यंत तुम्ही भीतीची पुनरावृत्ती केली असेल तर उद्यापासून धैर्याचीही करू शकता. जर आजपर्यंत तुम्ही स्वतःवर शंका घेतली असेल तर उद्यापासून स्वतःवर विश्वास ठेवायलाही शिकू शकता. कारण आजपासून तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण आजपासून तुमचा मेंदू बदलायला सुरुवात होऊ शकते. आणि एकदा मेंदू बदलला तर आयुष्य बदलण्यासाठी वेळ लागेल, परवानगी नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो अशा एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला आजही वाटतं की मी कधीच बदलू शकत नाही. आणि अशा जीवन बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुक समरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकाची भेट घेऊ जे कदाचित तुमचा विचार करण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. तोपर्यंत तुमच्या मेंदूला रोज थोडंसं चॅलेंज द्या, कारण तिथूनच तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते.